धाराशिव जिल्ह्यातील धोत्री येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर लेझिम पथकाची जोरदार तयारी। 19 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती संपूर्ण देशभरातून साजरी करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने आज धाराशिव जिल्हा तुळजापूर तालुक्यातील धोत्री येथील शिवनेरी तालीम शिव जन्मोत्सव तरुण मंडळ धोत्री या मंडळाच्या वतीने मागील 15 दिवसांपासून लेझिम पथकाची जोरदार तयारी सुरू असून या लेझिम पथकात लहान मुलांपासून मोठ्या मंडळींनी देखील सहभाग घेतला आहे। आज लेझिम सराव संपन्न झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। संपूर्ण कार्यक्रमासंदर्भात शिवनेरी तालीम शिव जन्मोत्सव मंडळाचे कार्यकर्ते गणेश गोडसे यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना अधिक माहिती दिली। यावेळी शिवनेरी तालीम तरुण मंडळ जन्मोत्सव मंडळातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी या ठिकाणी गणेश बाळासाहेब गोडसे, राहणार धोत्री, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव। शिवनेरी तालीम शिवजन्मोत्सव समिती धोत्री या एक समितीचा मी या ठिकाणी सदस्य आहे आणि या सदस्य या नात्याने मी या ठिकाणी आज सांगू इच्छितो की आम्ही या ठिकाणी सलग 15 दिवस झाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी या ठिकाणी 15 दिवस झाले अहोरात्र या ठिकाणी लेझिमचा सराव करत आहोत। आणि या ठिकाणी 19 फेब्रुवारीच्या अनुषंगाने आणि मिरवणुकीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने मिरवणूक काढण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही लेझिमचा सराव करत आहोत रात्रंदिवस। आणि सांगायचं या ठिकाणी तात्पर्य असं की या ठिकाणी आम्ही यावर्षी एक नवा उपक्रम चालू केलेला आहे। या शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात याप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक घरात आम्ही या ठिकाणी जे काय आमचे 350 घर आहेत गावातली आणि 350वा या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी रायगडवरती संपन्न होणार आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही 350 घरात या ठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा करणार आहोत। प्रत्येकाला या ठिकाणी एक छत्रपती शिवाजी महाराजांची छोटीशी मूर्ती देऊन या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता त्या प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन या ठिकाणी मूर्ती देऊन या ठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा करणार आहे। आणि त्याच अनुषंगाने दिनांक 19 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी मोठा असा बहुसंख्य महिलांच्या उपस्थित आणि माता भगिनींच्या उपस्थितीत या ठिकाणी मोठा शिवजन्मोत्सव सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी गावातील किंवा जे काय बाहेरगावी असतील त्या सर्वांनी या ठिकाणी आमच्या या शिवजन्मोत्सव सोहळ्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाळणा सोहळ्यात या ठिकाणी संपन्न व्हायचा आहे। तसंच या ठिकाणी दिनांक 24 फेब्रुवारी रोजी आपण रक्तदान शिबिराचं देखील आयोजन केलेलं आहे। हा सामाजिक उपक्रम आम्ही गेली 4 वर्ष करत आहोत आणि या ठिकाणी बऱ्याच लोकांना आम्ही ज्यावेळेस त्यांना रक्ताची आवश्यकता असते त्यावेळेस आपण त्यांना या ठिकाणी रक्त पुरवठा या ठिकाणी दमानी ब्लड बँकेच्या माध्यमातून त्यांना पुरवलेला आहे। आणि याच अशा अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही हा शिवजन्मोत्सव सोहळा अगदी उत्साहात दरवर्षी कोणतेही या ठिकाणी गालबोट न लागता या ठिकाणी उत्साहात साजरा करतो। आणि यावर्षी देखील सर्व ग्रामस्थ आणि या ठिकाणी जे काही युवक असतील, लहान मुलं असतील, या ठिकाणी या शिवजन्मोत्सव सोहळ्यात या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती आपली या ठिकाणी लेझिम सरावासाठी असेल किंवा अनेक सामाजिक कार्यक्रमासाठी या ठिकाणी दर्शवत आहेत। या ठिकाणी अजून एक सांगू इच्छितो, आपण या ठिकाणी गाव लेवलच्या या ठिकाणी महिलांना या ठिकाणी या शिवजयंती सोहळ्यात या ठिकाणी आपला सहभाग नोंदवावा यावा यासाठी आम्ही या ठिकाणी निबंध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। आणि निबंध स्पर्धा या ठिकाणी आपण विषयी महिलांना दिलेले आहेत। याची निबंध देण्याची शेवटची तारीख या ठिकाणी उद्या 10 फेब्रुवारी आहे। आणि जे काय महिला या ठिकाणी या निबंध स्पर्धेत सहभागी होणार आहेत त्यांना आपण सज्जनगड, प्रतापगड आणि रायगड या 3 गड किल्ल्यांचं या ठिकाणी मोफत या ठिकाणी दर्शन ठेवलेलं आहे। आणि अशा अनेक सामाजिक उपक्रम आहेत। त्यामुळे या ठिकाणी मला निश्चितच खात्री आहे की हा शिवजन्मोत्सव सोहळा या ठिकाणी तालुक्यात अख्ख्या चांगला झाल्याशिवाय राहणार नाही। आणि या ठिकाणी यासाठी जे काय शिवनेरी तालीम शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सदस्य असतील, या ठिकाणी अहोरात्र या ठिकाणी कसा आपला शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करता येईल या ठिकाणी यासाठी प्रयत्न करत आहेत। सर्वांचे या ठिकाणी ग्रामस्थांचंही सहकार्य लाभत आहे। त्यामुळे निश्चितच हा सोहळा या ठिकाणी चांगल्या प्रकारे पार पडेल असं मी सांगू इच्छितो। आणि आपल्या चॅनलचा देखील या ठिकाणी मी आभार मानतो। धन्यवाद।